हॅलो नमस्कार, मी अभिनेत्री प्रणिता आचरेकर. स्टार मीडिया मराठीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. सो आजचा रंग आहे हिरवा. आजचा दिवस 6वा आणि 6वी माळ. सो तुम्हाला दिसतंय की मी आज हिरव्या रंगाची साडी नेसली आहे आणि हिरवा रंगच म्हणजे पॉझिटिव्हिटी, निसर्ग आणि ग्रीन फ्लॅग. आता ग्रीन फ्लॅग म्हटल्यावर तुम्ही म्हणणार की म्हणजे काय? तर ग्रीन फ्लॅग इन द सेन्स की प्रत्येक गोष्टीसाठी हा एक सिग्नल असतो की येस, तुम्ही ही गोष्ट करू शकता. सो हिरवा रंग हा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि निसर्गात आपला निसर्ग हा हिरवगारच असतो. सो ज्या लोकांना हिरवा रंग आवडतो ना, ती लोक प्रचंड निसर्गप्रेमी असतात, जसं की मी आहे. सो हिरवा रंग हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की तो आपल्या निसर्गाचा रंग आहे. जर आपला निसर्गाच नसेल तर मग आपल्या आयुष्यामध्ये काय असणार आहे? आज आपण जे लोणावळ्याला वगैरे फिरायला जातो, आपण का जातो? तो निसर्ग बघायला. आणि तोच रंग नसेल तर मग त्यात काय मजा आहे? ह्यासाठी आपला हिरवा रंग खूप महत्त्वाचा आहे आणि मुळात हिरवा रंग हा आपल्या तिरंगात पण आहे. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पण त्या रंगाप्रमाणे आपलं आयुष्यही रंगीत असतो. म्हणजे प्रत्येक वेळेला कलाकाराचं आयुष्य वेगवेगळ्या फेजला जात असतो. कधी पॉझिटिव्ह, कधी निगेटिव्ह असे वेगवेगळ्या शेड्समध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतं. हो. लोकांना माहिती नसतं की म्हणजे हे आपण जे रंग दाखवत आहे जे पडद्यावरती, ते आपले कसे रंग असतात. पण लोकांना जाणून घ्यायचं असतं की खऱ्या आयुष्यात त्या कलाकाराचे म्हणजे प्रणिता तुझे रंग कसे आहेत? काय सांगशील? आता माझा रंग तर हा नेगेटिव्हमध्ये गेला आहे, म्हणजे तो लाल रंग म्हणायला गेला तरी चालेल की रेड फ्लॅग आहे ही बाई, जसं माझं कॅरेक्टर आहे. पण ती भोळीभाळी पण आहे, ती मूर्खपणा पण करते. सो माझ्यामध्ये बोलायला जाशील तर तू असे सगळे 2-3 रंग मिक्स आहेत. पण आमचा ॲक्च्युअल रंग जो असतो तो आम्ही नॉर्मल माणसांसारखेच असतो, म्हणजे आम्हाला जसं समोरून येतं तसंच आम्ही पुढे देतो. आता तुम्ही म्हणता की नाही ही ॲक्टर आहे, आता हिला जरा जास्तच ॲटिट्यूड असेल, ही अशी असेल तशी असेल, असं नसतं. तुम्ही बोलायचा प्रयत्न तर करा. आता ऑफकोर्स आम्ही ओळखत नाही तर आपण असं स्वतःहून थोडी कोण जातं बोलायला. जेव्हा जर तुम्ही ओळखत असाल तर तुम्ही याल ऑफकोर्स, पण तेव्हा तुम्हाला जे असं वाटतं की अरे ही नेगेटिव्ह करते, ही बोलायला पण खडूसच असेल का, नाही ही अशीच बोलत असेल का वात्रटासारखी, ही अशीच करत असेल का, किंवा ही त्रासच देईल का, आपण जर हिच्याकडे बोलायला गेलो तर आपल्याला काहीतरी करून असं ॲटिट्यूड दाखवून जाईल का, तर असं नाही आहे. तुम्ही जेव्हा बोलायला याल तेव्हा तुम्हाला आमचा स्वभाव खरं आहे आम्ही कसे आहोत हे कळेल. कारण सगळंच सिरियलमध्ये जसं दाखवलं जातं तसं नसतं. प्रणिता, प्रत्येकाची स्टोरी मोटिवेशनल असते. कारण आपण ॲज अ कलाकार म्हणून या इंडस्ट्रीमध्ये येत असताना आपल्याला ती प्रूव्ह करायचं असतं की आपण कितपर्यंत जाऊ शकतो किंवा कसं सक्सेस होऊ शकतो. ऑडिशन देण्यापासून जे आता सक्सेस मिळेपर्यंत आपली स्टोरी म्हणजे लोकांसाठी प्रेरणादायी असते. कशी होती तुझी स्टोरी आणि तुझा स्ट्रगल कसा होता त्याबद्दल काय? माझा स्ट्रगल म्हणजे माझं काही डोक्यातच नव्हतं की मी या फील्डमध्ये येईन किंवा मी काही करीन, ॲज अ ॲक्ट्रेस होईन, मी ह्या क्षेत्रात मी काही करीन असं माझं काहीच ठरलेलं नव्हतं. मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा मी थिएटर सुरू केलं आणि मी एकांकिकी स्पर्धेत वगैरे आपलं जे युनिव्हर्सिटीचं यूथ फेस्ट असतं त्याच्यात पार्टिसिपेशन वगैरे मी केलं. पण ह्या अगोदरही मी डान्सिंगमध्ये होते. सो मी भरतनाट्यम शिकले, मी वेस्टर्न शिकले, मी फोक डान्स शिकले. फोक डान्ससुद्धा मला यूथ फेस्टिवलमुळेच करता आलं. सो ह्या ॲक्टिंग संदर्भात माझं काही हेच नव्हतं, मोटिव्हच नव्हता की मला हेच करायचं आहे. पण जसं मी एकांकिका करत गेले, मग मी म्हटलं की चला आपण ऑडिशन देऊन तर बघूया. असे येतात ना काही मॉडेल शूट्स असतील किंवा तुमचं दुसरे काही शूट्स असतील, तुम्ही इथे ऑडिशन देऊन बघा, हे आमच्या ग्रुपवर मेसेजेस यायला लागले. तर मी म्हटलं आपण देऊन बघूया. तेव्हा मी पहिले एक ऑडिशन दिली आणि मी एक शूजची ॲड केली होती, कोलंबस शूजची, सोनू सूदसोबत. ते माझं पहिलं काम होतं, त्याच्यामध्ये डान्सिंग पोर्शन होता. सो आय वॉज लाईक की ओके ओके ठीक आहे. पण तिथे मला गेल्यानंतर कळलं की मला ॲक्टिंग पण करायची आहे त्यात. सो मी ते केलं. मला सवय होती म्हणून मी ते केलं. पण म्हणजे खरंच माझं काही हे नव्हतं की मला हे करायचंच आहे. मी म्हटलं हां चला एक दिवस केलं ना ओके जाऊ दे. पण ह्याच्यानंतर मला येत गेली कामं. पण मुळात मराठी इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर माझी सुरुवात ही अशी झाली की मी एक पासिंग कॅरेक्टर, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की पासिंग असे पाठवून लोक दिसतात आपल्याला येताना जाताना भाजी घेताना हे करताना, तसे मी केले. ते केल्यानंतर मग मला काही लोक म्हणाले की तू काय करतेस, जर तू चांगलं करू शकते तर. मग मला वन डे टू डे करायला मिळालं, मी ते केलं. पण नंतर मग माझा एक मोटिव्ह होता की आता मला हे नाही करायचं आहे. तर मग त्यात खूप वेळ गेला. जर म्हटलं मला ॲक्टिंगच करायचं तर काहीतरी वेगळं करूया ना आपण.
मेनमध्ये आपल्याला मिळते का ते प्रयत्न करूया. पण मग त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं, मग काहीच कामं होत नव्हती. मग मला त्यासाठी जॉब करावा लागला. मग मी CMA CGMमध्ये एक 8 महिने जॉब केला आणि त्याच काळात आपण जे रील्स, कॉमेडी रील्स वगैरे करतो ना, ते सगळं सुरू झालेलं. म्हटलं आपण पण ट्राय करूया काहीतरी एंटरटेनमेंट, काहीतरी वेगळं. तर मी ते चालू केलं. लोकांना ते आवडायला लागलेलं. पण मग त्याच्यानंतर ते सगळं होता होता मला कळलं की मला हे ॲक्च्युली नाही करायचं आहे. मला जे करायचं आहे ती खूप वेगळी गोष्ट आहे. मग त्याच्यानंतर मला एक फोन आला. तेव्हा मी माझी पहिली सिरियल केली स्वाभिमान. तेव्हा मी जॉब सोडला आणि मग त्याच्यानंतर मी दमनला शिफ्ट झालेले. 2 महिने आम्ही दमनला होतो. पहिली सिरियल केल्यानंतर मला तो थोडा कॉन्फिडन्स आला की येस आपण करू शकतो. मग त्यानंतर मला पुढे सिरियल मिळत गेल्या आणि आता ही माझी 5वी सिरियल आहे. त्याच्यानंतर स्वाभिमाननंतर मी तुझ्या रूपाचं चांदणं केली. तुझ्या रूपाचं चांदण्यानंतर जाऊ नको दूर बाबा केली. त्यामध्ये माझा खूप छोटा कॅमिओ होता 2 महिन्यांचा. पण तरी मला तो खूप काउंट करावासा वाटतो, कारण की कॅमिओ करण्यासाठी पण खूप जिद्द लागते. तेवढ्या पिरियडसाठी ते काम करणं, ते कॅरेक्टर लोकांच्या डोक्यात राहणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. मग त्यानंतर मी 7व्या मुलीची ऑडिशन दिली. 7व्या मुलीची 7वी मुलगी. तेही मी असं नाही आहे की कोणाच्या ओळखीवरून किंवा काय, मी प्रॉपर लाईन लावून ऑडिशन दिलं आणि सगळं व्यवस्थित करून मग माझं तिथे सिलेक्शन झालेलं. आणि ती माझी पहिली सिरियल होती ॲज अ मेन कॅरेक्टर. त्यामध्ये मी लीडची बहीण होते. हेमा कॅरेक्टर करत होते. आणि त्यानंतर मला आता ही माझी सिरियल मिळाली आहे, मन धागा धागा जोडते ना. नक्कीच ही सक्सेसची स्टोरी, कारण कसं आहे की पासिंगपासून ते आतापर्यंतचं लोकांना रिलेट करणारच आहे. आणि प्रणिता, असं असतं ना की आपण भलेही एक काम करतो आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे स्ट्रगल चालू होतं की शोधाशोध चालू होते. जेव्हा ऑडिशन वगैरे देणं होतं आणि तिथे सिलेक्शन होत नाही, म्हणजे बोललं जातं की नाही ही कॅरेक्टरला जात नाही आहे, किंवा ही जाडीच आहे, ही बारीकच आहे, हिचा फेस असंच नाही आहे, ही भावाच्या बहिणीच्या रोलला जाते, किंवा असं जसं इथे जातं. तुझ्याबद्दल तसं घडलं होतं का? हो, माझ्याबद्दल असं खूप वेळा घडलं आहे. इनफॅक्ट आत्ताच्या माझ्या या सिरियलसाठी पण आधी मी आकांक्षाच्या कॅरेक्टरसाठी पण ऑडिशन दिलं आहे. मी लीनाच्या कॅरेक्टरसाठी पण ऑडिशन दिलं आहे. मग मी शलाकाच्या कॅरेक्टरला ऑडिशन दिलं. तेव्हा आधी म्हणत होते की नाही, ही जाणार नाही. आता आमच्या सेटवर सगळ्यात लहान मी आहे. म्हणजे अक्कू जी आपली करते मेधा, तिच्याहून लहान मी आहे. पण मी तिच्या मोठ्या बहिणीचं कॅरेक्टर करते. सो आपल्या हाईट, वेट, लुक्सवर खूप डिफर करतं. जरी आपण लहान असो तरी आपल्याला एखाद वेळेस मोठं कॅरेक्टर करावं लागतं. आणि कधी कधी आपलं नाही होत. सो इट्स ओके. मला तर बरीच जणं म्हणालेत की तुझा पॉझिटिव्ह फेस नाहीच आहे, म्हणजे तू नेगेटिव्हच जास्त करू शकते, तू लीडला नाही जाणार. सो मी ते एक गुड वेमध्ये घेतलं. जर मी लीड गेलं तर मला प्रत्येक वेळी गोडीगोडीनेच राहावं लागेल. तर मग त्यांचं असं म्हणणं होतं ना की अरे ही लीड आहे पण ही अशी काय, ही म्हणजे कशी पण बोलून जाते. असं नाही. आता मी नेगेटिव्ह करते तर लोकांच्या मनात आधीच धाक असेल अरे ही नेगेटिव्ह आहे. सो मला तो एक पॉझिटिव्ह पॉईंट मिळाला. म्हणजे मी तो माझा शोधून काढला की ठीक आहे, मला नेगेटिव्ह करायला मिळतं. सो इट्स फाईन. नेगेटिव्ह तर नेगेटिव्ह. नशिबाने माझ्यासोबत असं काहीही घडलेलं नाही आहे. हां, बऱ्याचदा मी खूप लेट आले. म्हणजे जेव्हा मी मलाडला राहत नव्हते, मी कळव्यातच राहत होते आणि तिकडनं अपडाऊन करायचे. तेव्हा माझा मास्टरवाडीला सेट होता तुझ्या रूपाचं चांदण्याचा आणि लॉकडाऊन चालू होतं. तेव्हा त्यांचा असा सिनारी होता की 7 वाजताच यायचं सेटवर आणि संध्याकाळी लवकर जायचं, किंवा मग ते लेटही सोडायचे. तेव्हा मी ते पूर्ण ट्रॅव्हल करायची. मी घरी 2-2, 3-3 वाजता यायची. पण आजवर म्हणजे मी खरंच खूप नशीबवान आहे की आजवर माझ्यासोबत असं कधीच घडलेलं नाही आहे. आणि जरी मी बिल्डिंगखाली आली किंवा असं थोडंसं फार रस्त्यामध्ये आली किंवा कळव्याला काही ओळखीचे ऑटोवाले काका झालेले माझे, ते प्रॉपर मला घरी सोडायचे. जरी त्यांना माहिती असायचं ना, ते मला सकाळी बघायचे, अच्छा ही चालली आहे म्हणजे ही रात्री येणार. तर ते त्यांचं ऑलमोस्ट टाईम असं त्यांचं की 1-2ला ते जातात घरी. पण ते 3 वाजेपर्यंत फक्त माझ्यासाठी थांबून असायचे की तू येशील, आम्हाला माहीत होतं कारण की आम्ही तुला जाताना बघितलं आहे, मग आम्ही तुला घरी सोडू. सो मला मला खूप लकीली अशी माणसं मिळाली. म्हणजे ऑटोवाले काका, त्यांना काय घेणं देणं आहे कोणाशी की अरे ही हां ठीक आहे ना हिचं बघून घेईल. पण नाही. इनफॅक्ट कधी नसायचे ऑटोवाले दादा तर मला माझ्या बिल्डिंगमधले 1-2 दादाही घ्यायला यायचे. माझ्या पप्पांनी सांगितलं की हिला जरा आणाल का, तर ते लगेच जायचे. इथे कसं असतं की पुरुषाला सक्सेस मिळाला की लोकं बोलतात की अरे वा, खूप मेहनत करून पुढे गेलाय. पण एखाद्या स्त्रीला सक्सेस जेव्हा मिळतो तेव्हा काही चांगलंही बोलतात, काही वाईटही बोलतात. कारण आपल्या समाजात 2 मनाचे 2 लोकं असतातच. सो तुझ्याबद्दल तसं काय झालंय का की वाहवाही केली आणि मागूनही बोलते? हो, हो, माझ्याबद्दल तर खूप झालं आहे. म्हणजे 10वीत मी होते तेव्हा
मी अभ्यासही करायचे आणि मी खूप खेळायचे, मस्ती करायचे, सगळीकडे हिंडत बसायचे आणि बाकी म्हणजे माझ्या वेळेस आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही टोटल 8 जणं होतो 10वीला. म्हणजे काय लेवलचा प्रेशर असेल प्रत्येक मुलावर हे तुम्हाला कळलंच असेल. आम्ही 8 जणं होतो आणि ही आणि इनफॅक्ट मुलंही होती त्यात आणि ही मुलंही घरात बसून गपचूप अभ्यास करायचे प्रत्येक वेळी आणि माझा अक्षरशः पेपर येईपर्यंत म्हणजे एक्झाम जवळ येईपर्यंत मी मस्त फिरायचे बाहेर बाहेर मजा करायची, सायकलिंग करायची, सगळीकडे हिंडायचे. आम्ही माझे स्कूलचे काही फ्रेंड्स आहेत, आमचा ग्रुप आम्ही बाहेर खायला प्यायला सगळं जायचो. सो आमच्या बिल्डिंगमध्ये काकू होत्या, त्या म्हणाल्या की तुमची प्रणिता काय करते, म्हणजे तिला काय एक्झाम वगैरे आहे की नाही, 10वी वगैरे आहे की नाही, तिला नुसती हिंडत राहते. तर तेव्हा आई काय म्हणाली नाही आणि आमची फॅमिली एकाच बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो, तर तेही तेव्हा कोण काही म्हणाले ना की ती प्रत्येकांना जाऊन सांगायची. आमचा रिझल्ट लागला आणि मला चांगले पर्सेंट मिळाले आणि तेव्हा ती बाई म्हणाली की अरे तिला असे कसे मिळाले, म्हणजे ती तर एवढी हिंडत होती ना बाहेर. तर मग तेव्हा माझी आई म्हणाली की तुम्हाला फक्त ती हिंडताना दिसली, पण ती घरात काय करते हे आम्हाला माहिती आहे. सो हा मला तेव्हापासून तो पॉईंट माझ्या इतका डोक्यात आहे की आपण काय करतो हे कधीच लोकांना सांगायचं नाही. आपण फक्त मजा करतोय, काय करतोय सगळं दिसू दे, पण जेव्हा आपला ॲक्च्युअल सक्सेस बाहेर येईल ना तेव्हा लोकांना कळतं की काय असतं ते. आणि हे तर झालंच, त्याविषयी मी एवढं हे नाही करायची. पण त्यांचा एक तो पण पॉईंट होता, माझ्या मुलीपेक्षा मित्र खूप आहेत माझे, म्हणजे मुलगे इतके फ्रेंड्स आहेत ना माझे, मुलं फ्रेंड्स, की म्हणजे जे काही असेल ना ते प्रत्येक वेळी सतत मला बिल्डिंगखाली भेटायला येतात. म्हणजे माझं कधीच असं नसतं की आपण इकडे जाऊन भेटूया तिकडे जाऊन, जे काय आहे ते सरळ समोर. प्रत्येक वेळी मी प्रत्येकाला बिल्डिंग खाली जाऊन भेटायची, तेव्हाही मला नावं ठेवायची की अरे हिची मैत्रिणीच नाही आहेत, काही सगळी मुलंच मित्र आहेत हिचे. तेव्हाही माझ्या आईने उत्तर दिलेलं की ती कोणाला भेटते, काय भेटते, हे सगळं आम्हाला माहिती आहे, तर तुम्ही आम्हाला सांगा. कारण की ती लोक जाऊन चुगल्या करायच्या, अहो तुमची मुलगी किती म्हणजे मुलगी किती लोकांसोबत फिरते, किती मुलं आहेत, मुली नाहीच आहेत का तिच्या मैत्रिणी, असं तसं. तेव्हा आईला जे उत्तर द्यायचं होतं ते ती करेक्ट पद्धतीने तिने दिलेलं आहे. सो तिथे आईने मला हा ग्रीन सिग्नल दिलेला आहे की तू कोणासोबतही बोल, काहीही बोल, आम्हाला माहिती आहे. सो आम्हाला त्याची काही फिकर नाही आहे. म्हणून जे मी आज हे 3-3, 4-4 वाजता घरी येते त्याच्यामध्येही त्या लोकांनी मला इतका सपोर्ट केला आहे म्हणून मी आज तेव्हा येऊ शकते. नाही तर काही काही मुलींना खूप डिफिकल्ट जातं. त्यांचं म्हणणं म्हणजे त्यांचं असं आहे की नाही मी 10 नंतर घरातून निघू नाही शकत, मला 10च्या आत घरात पोचायचंच आहे. आणि हे अजूनही चालू आहे. माझ्या आहेत काही फ्रेंड्स, त्यांच्यासोबत हे चालू आहे. आता असाच एक मुद्दा घडलेला, जेव्हा मी रात्री 2-3 वाजता घरी यायचे तेव्हा काही बायकांनी बघितलं की ही येते लेट एवढ्या घरी. तेव्हा त्यांचं असंच म्हणणं होतं की ही एवढ्या लेट काय करायला जाते, कुठे असते. त्यांना स्वतःच्या मुलीकडे बघायचं नसतं ना, दुसऱ्यांच्या मुलीकडे बघायची खूप हौस असते. तर मग त्यांचं असंच व्हायचं की ही इतक्या लेट घरी येते, नक्की काय करते, कुठे जाते. आणि त्यांचे ते कुसूर अख्ख्या बिल्डिंगमध्ये पसरलं. पण जेव्हा त्यांना नंतर कळायला लागलं की ही सिरियल करते आणि मग हिचं लेट पॅकअप होतो आणि मग ही घरी येते, मग त्यांचं सुरू झालं, अरे वा वा वा, सिरियल करते, आपल्या बिल्डिंगमधल्या कुठल्या तरी मुलीने काहीतरी केलं, म्हणजे ज्या मुलीला तुम्ही एवढी नावं ठेवलीत आज तिलाच बोलतायत. मग त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांच्याशी खूप गोडीत वागावं. पण मला असं वाटतं की का वागू मी, मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत काय केलं आहे. सो तुमच्याशी मी हां थँक्यू एवढंच बोलेन, पुढचं मला बोलण्यात इंटरेस्ट पण नाही आहे. प्रणिता, अशी अशी कुठली सिच्युएशन आहे जिथे खूप रडावंसंही वाटलंय आणि उभं राहून फाईट करावं असंही वाटलंय? हो, मध्यंतरी काही काळात माझ्याकडे अजिबातच काम नव्हतं, अजिबात म्हणजे अजिबातच नव्हतं. सो तेव्हा मी एका परत अशा पॉईंटला आलेले की जाऊ दे, आपल्याने हे होत नाही आहे, आपण परत जॉब करावा किंवा काहीतरी करावं. पण तेव्हा तो एक म्हणतात ना ग्रीन सिग्नल जो माझ्या आयुष्यात पेटला परत, की मला ऑडिशन्सचे फोन यायला लागले पुन्हा. जेव्हा मी ती अख्खी होप सोडली आणि जेव्हा मी सगळीकडे फोन करून विचारत होते की आहेत का ऑडिशन्स आहेत का, तेव्हा काहीच येत नव्हतं. पण जेव्हा मी जॉबला इंटरव्ह्यूज जायला लागले, जॉबच्या इंटरव्ह्यूजना, तेव्हा मला ऑडिशन्सचे फोन यायला लागले. सो मला कुठे तो ग्रीन सिग्नल एक मिळाला आणि ती होप निर्माण झाली की येस, मला ह्यातच माझं जे काय आहे ते आहे. आता नवरात्र सुरू आहे. मला तुला हे विचारायला आवडेल की तुझ्या सपोर्टला, तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या तुझ्या नवदुर्गा कोण आहेत? मुळात तर आई, माझी ताई, आणि यामध्ये मी पप्पांना पण ॲड करायला मला खूप आवडेल. कारण की प्रत्येक वेळी ते सपोर्टला असतात. कारण की ऑफकोर्स मुलगी आहे म्हटल्यावर बापाला जास्त बोललं जातं, अरे तुझी मुलगी. पण आता तोच बाप एकदम असं प्राऊडली सांगतो की हा ही माझी मुलगी आहे. सो आई, बाबा, माझी ताई, माझी सख्खी बहीण, माझी मावशी,
माझ्या मावशीच्या मुली, माझी मामी आणि ते लोक ना, आम्ही सगळे एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. तर एकाच बिल्डिंगमध्ये राहायला म्हटल्यावर की माझ्या आईला कधी कधी नाही पोचायचं, त्या गोष्टी माझ्या मावशींमध्ये फिरायच्या किंवा मामीमध्ये फिरायच्या. सो त्या लोकांनी माझ्या आईला कधी हे सांगितलं पण नाही आणि त्यांनी खंबीरपणे लोकांना उत्तरं दिली आहे की आम्हाला माहिती ती काय करते, कुठे जाते, तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. तर हे काही जण आहेत ज्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. नवरात्रीच्या रंगाप्रमाणेच काही लोक आपल्या आयुष्यात असतात जे खरे रंग दाखवून जातात आणि आपल्याला दुखवून जातात. अशी कुठली सिच्युएशन आली होती का की खूप दुखवून गेलेत पण त्यातूनही तू स्ट्रॉंगली उभी राहिलीस? हो, माझे काही फ्रेंड्स आहेत, त्यांनी मला खूप दुखवलं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असायचं की अरे तू काय करते, सिरियलच तर करते, एवढं काय त्याच्यामध्ये. त्यांना असं वाटायचं की तेच मेन आहे, तेच इम्पॉर्टंट. आणि माझ्याबद्दल तर अक्षरशः इंस्टाग्रामवर वगैरे ते स्टोरी टाकून बोलतात ना की तुम्हाला कुठल्या तुमची फ्रेंड आहे जिच्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे, वाईट साईड असं करून दाखवा. अशा माझ्या एका फ्रेंडने केलेलं आणि मी तिला फॉलो वगैरे करत नव्हती कारण की आमचं वाजलेलं. मला माहीत नाही तिला काय प्रॉब्लेम आहे, पण मला जेव्हा कामं मिळत होती तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं आणि तिचं असं खूप होतं की अरे हिला कशी कामं मिळतात. मला तर असंही बोललं गेलं की अरे तुझ्याकडे कॉन्टॅक्ट्स आहेत म्हणून तुला मिळतं. पण माझं असं म्हणणं आहे ठीक आहे, कॉन्टॅक्ट्स आहेत ओके, पण जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा मी ते कॉन्टॅक्ट्स मिळवण्यासाठी पण काहीतरी स्ट्रगल केला आहे किंवा तिथपर्यंत पोचण्यासाठी. आणि असं पण नाही आहे, मी त्यांना अक्षरशः ऑडिशन्स पाठवायचे की इथे इथे ऑडिशन आहे, मी जाते, तुम्हीही चला माझ्याबरोबर. पण एवढं करून पण मग जेव्हा त्यांनी नावं दिली मला की तू काय करते, तसंही सिरियलच करते ना, आजकाल सिरियल कोण बघतंय, कोण विचारते सिरियल्सना, आजकाल रील्स इम्पॉर्टंट आहेत किंवा वेब सिरीज इम्पॉर्टंट आहे. म्हटलं ठीक आहे, फाईन, तुम्हाला जर ते वाटतं तर ठीक आहे, तेही इम्पॉर्टंट आहेच, मी नाही म्हणत नाही आहे. पण मला जिकडे मिळतं आहे, मी जिथून पुढे जाऊ शकते किंवा मी स्टेप बाय स्टेप जाते आहे, सो मला ते प्रेफरेबल आहे आणि मला ते बरोबर वाटतं की स्टेप बाय हरी करण्यापेक्षा तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलेलं बरं केव्हाही. आधीच्या सिरियल्सच्या वेळेस तरी मी नाही राहायचे घरापासून लांब, मी घरीच म्हणजे घरीच असायचं. मग सकाळी जायचं शूटला, डबा बिबा घेऊन आरामात मम्मी करून द्यायची. पण फक्त ट्रेन ट्रॅव्हलिंग खूप होतं. मग परत सेटवर जा, नॉर्मल आपलं जेवा, परत संध्याकाळी या, घरी येऊन फ्रेश व्हा, झोपा, हे होतं. पण आता जसं मी मलाडला शिफ्ट झाले कारण की माझा सेट मडमध्ये, तर मग सकाळी उठल्यावर जेवण करा, स्वतःचा डबा बनवून न्या, तो कचरा, लादी, कपडे, भांडी सगळंच करावं लागतं. तेव्हा मग ते आता कळतं आहे की बापरे हे सगळं करायचं. मग ते पण एक डोक्यात असतं की शूटवरून लेट घरी आल्यावर अरे यार भांडी राहिली आहेत घासायची, ती करून जायची आहेत. मग आधी कसं होतं की आपण लेट उठलो तरी चालेल, पण आता लवकरच उठावं लागतं कारण की मग ते सगळं करून मग निघावं लागतं शूटला. सो खूप कठीण आहे. नवरात्रीनंतर दसरा असतो. दसऱ्याला रावणाचं दहन केलं जातं. यावेळी दहन करायचं झालं तर तू काय करशील? दहन करायचं झालं तर मी खरंच माझे काही मैत्रिणी आहेत त्यांचं दहन करीन, खरंच करेन मी. कारण की मला आत्ता ते झालं 1-2-3 वर्ष झाले, पण मला आत्ता अजून कळतं आहे की त्या माझ्याविषयी काय काय बोलल्या आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे माझ्याविषयी, जे मी काही केलंही नाही आहे. पण मी तुम्हाला खरंच सांगेन की माझ्या जवळच्या मैत्रिणी म्हणजे माझ्या स्कूलच्या मैत्रिणी आणि आता ज्या ॲक्टिंग आपल्या इंडस्ट्रीमध्ये ज्या काही मैत्रिणी झाल्या त्याच्या जो कॉलेज पिरियड असतो त्याच्यामध्ये माझ्या मैत्रिणीच नाही. म्हणजे मी तुला माझा ट्रॅव्हलिंगचा किस्सा सांगेन. एका वेळेस म्हणजे असं व्हायचं की कधी कधी स्वतःचे कपडे वगैरे घेऊन जावे लागतात सेटवर, तर मग मी सामान घेऊन जायचे आणि कळव्याला इतकी गर्दी असते ट्रेनमध्ये, तर मी अक्षरशः एक हात फक्त ह्याला पकडून ती बॅग एवढी मोठी पुढे लावून आणि प्रॉपर ठाण्यापर्यंत तसंच लटकत वगैरे जाऊन, मी तर काही वेळेला ट्रेनमधून पडलेले पण आहे. सो मी ते स्वतःलाच अगदी खाली नाही पडले, पण मी प्लॅटफॉर्मवर बायका ढकलतात ना तसं मी बऱ्याच वेळा पडले आणि माझं असं खूप व्हायचं की मी हे काय करते, का करते आहे. पण तो एक वेळ होता ना की तेव्हा पॉकेटमध्ये पैसे पण नसायचे की ठाण्यावरून कळव्याला यावं ऑटोने किंवा सीटच्या ऑटोने. सो मग मी स्वतःसाठी ते हे करीन की तू ते केलं आहेस की तू आज कसंही फिरू शकतेस. मी माझी एकदा अशीच पत्रिका दाखवलेली की काय म्हणजे बघू कसं आहे पुढे काय चालणार आहे वगैरे, तर मला त्याच्यात सांगितलं गुरुजींनी, अगं तुझ्याकडे पुढच्या डिसेंबरपर्यंत काही कामच नाही आहे, तू काही करूच नाही शकणार आहेस, मग तुझ्याकडे काम कसं आहे. सो मी स्वामींना खूप म्हणजे मी त्यांचं करत होते. मी ह्याच वर्षीपासून मी गुरुवारचे उपवासही चालू केले, तर मला या जानेवारीला वर्ष होईल. सो तो मला ते फळ मिळालं त्यांचं, सो मी ते त्यांना देईन की त्यांच्यामुळे आज माझ्याकडे बरंच काही आहे.